आज आपण करतोय भरलेल्या वांग्याची भाजी. मला एकदम छान कोवळे आणि गावरान मस्त वांगी भेटले बा. काटेरी खूप काटेरी वांगे आहेत. तर ते त्याच्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे, डाळ, खोबरं काप करून घेतलेत, लसूण, हावरी घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 2 कांदे घेतले भाजून, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडा आल्याचा तुकडा बारीक तुकडे करून घेतले, काळं तिखट आणि जाडं मीठ. हे तिखट मी घरी केलेला मसाला आहे. आता ह्या वांग्याचे आहे ना, खूप बघा ना किती काटेरी वांगे आहेत. त्याचे ना व्यवस्थित नीट धरून काटे काढून घ्यायचे असे सगळे व्यवस्थित सगळीकडून. आणि मी ना देठ ठेवते. देठाची इतकी छान त्याच्यात अर्क पण छान उतरतो भाजीत आणि असं चांगली दिसायला पण आणि खायला पण चांगली लागते या देठासकट भाजी केल्यावर. मी देठ नाही काढत. कवळे वांगे असेल तर नाहीच काढत. आता असे काटे काढून घ्यायचे सगळे. फक्त काढताना जरा काळजीपूर्वक काढायचे. हातात घुसलं ना तो काटा एखादा तर त्रास देतो काढायला, परत निघायला. काढली. आता हे ना पाण्यात ठेवायचे वांग्याची 4 हे मारायच्या चिरा, 2 इकडून आणि इकडून 2. इकडून 1 आणि इकडून 1 अशा 2 चिरा मारल्यावर 4 ही होत्यात त्याचे भाग. हे पहा, आतून खिडकं काय पाहायचं ते नाही. ते वांगे छान एकदम मस्त आहेत. वांगेच इतके छान होते ना, कोवळे असे लुसलुशीत मस्त ताजे. भाजी खूप छान झालती. इकडं मसाला भाजून घ्यायचा. नाही, इथं आधी मी ना वांगे परतून घेणार आहे. भरून त्याच्यात नंतर परतायला टाकण्यापेक्षा असे माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. खूप छान शिजतात वांगे. हे चिरलेले वांगे ना मी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात हे वांगे टाकले. हे पावशेर वांग्याचं आहे भाजी. आता हे थोडंसं मीठ टाकलं म्हणजे ना मिठाने त्याला चव येते. आणि परतून घ्यायचे. थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला द्यायचा थोडासा आणि झाकण मारून ठेवायचं. आता हे शिजतात ते वांगे, तोपर्यंत इकडं मसाला आहे ना भाजून घेऊ आपण. खोबऱ्याचं काप किंवा कीस दोन्ही काही घेतलं तरी चालेल. त्याच्यातच हिरव्या मिरच्या टाकल्या, आलं टाकलं, लसूण टाकलं. हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं चांगलं. आता हे मस्त भाजून झालं. हे काढून घ्यायचं नंतर. डाळ आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून. हावरी पण टाकली त्याच्यातच. हावरीनं आधी भाजून घ्यायला पाहिजे होती. नंतर डाळ आणि शेंगदाणे टाकायचे. ते हावरी बारीक असल्यामुळे खालीच राहते. भाजून घेतलं चांगलं व्यवस्थित. थोडी कोथिंबीर टाकली त्याच्यात. आता हे भाजलेला कांदा आहे ना, तो परत थोडासा पॅनमध्ये परतून घ्यायचा. म्हणजे आतला कांदा आहे ना राहिलेला आहे ना, तो परतला जातो. म्हणून ही प्रोसिजर एक्स्ट्रा करायची जरा, म्हणजे कांद्याला जरा खमंगपणा येतो. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्यातच मसाला आणि मीठ टाकायचं, म्हणजे नाही का त्या मसाल्याचा पण कच्चेपणा कमी होतो. अशा पद्धतीने एकदम छान होती भाजी. आता आधी ना खोबरं आणि ते मिक्सर करून घ्यायचं, म्हणजे ते असे मध्येच राहत नाही. मोठे मोठे हे कांदा नंतर टाकायचा. ते सगळं
मिक्सर करून घ्यायचं एकदा. हे पहा झालं हे बारीक. आता ह्याच्यात मग कांदा आणि कोथिंबीर टाकायची. मसाला पण त्याच्यातच टाकलेला आहे, कांदा कोथिंबीर आणि मसाला मीठ. आता ते पॅनमध्ये थोडंसं मसाल्याचं हे राहिलं होतं म्हणून ते पॅनमध्ये पाणी टाकून ते ओतून घेतलं. ते मिक्सर करून यायचं. इकडं तोपर्यंत वांगी पण चांगली शिजली मस्त. इतके छान वांगे होते ना चवीला. त्याच कढईत करायचं. आता सारखे सगळे भांडे नाही करत बसायचं. ते ओतून घेतलं आणि ह्याच कढईत तेल टाकलं. ही भाजी कुकरमध्ये पण करता येईल. कोथिंबीर तेल टाकलं, नंतर हे मसाला टाकला मिक्सर केलेला. चांगला परतून घ्यायचा हा मसाला. आता हे वांगे टाकायचे परतलेले. आता किती छान मस्त भाजी झाली. पाहूनच खावीशी वाटते अशी झाली भाजी. भूक नसेल तरी माणूस जेवल अशी भाजी छान झाली होती. पाणी गरम करूनच टाकते मी प्रत्येक भाजीला. पाणी गरम केलंय. तुम्हाला जसा रस्सा हवाय, घट्ट पातळ, किती तुमच्या ह्याच्यानुसार आवडीनुसार टाका. तिखट मीठ पण तुमच्या आवडीनुसार. म्हणजे नाही का, माझा मसाला जास्त तिखट नाही म्हणून मी थोडा जास्तच घालते. तुमचा मसाला कसा आहे त्यानुसार. आता नसेल तुमच्याकडे जर हा मसाला काळा तर गोडा मसाला वापरला तरी चालेल. तर एक उकळी येऊ द्यायची. भाजी तयार. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि मी जी रेसिपी दाखवते ती करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. झाली तयार भाजी.